नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज बैलपोळा हे व्हिडिओ समजा तुम्ही पाहसाल बैलपोळा झाल्याच्या नंतर तर सगळ्याला नवऱ्याच्या बायकोला नाही बायकोच्या नवऱ्याला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सध्या पहा मी चाललो कुठे ते दाखवतो तुम्हाला। हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की या पुरावर हे आपला जो वडा आहे गावाचा त्याच्यावर भरपूर पाणी होतं आणि आता एकदम शांत झालं सगळं पाणी। आणि मी चाललो सध्या बैल घेऊन, तिकडे आपली पुढे बैल आहे तर रोहन बी आहे सोबत। बैल चाललो धुयासाठी, पहिले चारायचे बैल मग धुयाचे, नंतर तुम्हाला वडा दाखवतो। खड्डा इथं खड्डा आहे, हे काय काम धुवा का? हा हो थांबण झाला बैल। बाई याची झाली आता आंघोळ, त्यानं केली सगळी आंघोळ, आता दुसऱ्याची चालू आहे। इकडं सोडा लावा, साबण लावा, त्याला धुवा आणि पोळा झाल्यावर ज्या बदाबत रोहन आता चांगलं धुवायचं, मग पोळा झाल्यावर बदाबत पाहत नाही का? पाहू ना झाला आता, बैलाची आंघोळ झाली, बैल तिकडे चरा लागले आता। काल तुम्हाला सांगतो पूर किती होता ते, मी इथं उभा होऊन इथं पार ते तिथून म्हणजे कापूस आहे तिथून पार असं इथून वरून लय मोठ्याच्या मोठा पूर होता। पहा तिथे उभा करायला तिकडं, पाहू तर खरी ये क्या था। मी आलो आता घरी आणि आपले बैल भात्या तिकडं हातात दूरच्या दूर दिसायले, आणि म्या हातात आहे तसा हे वय आंब्याची ढाल, जी की आज आपल्याला तोरण करायसाठी कामी येते। तर हे आपल्या दरवाजाला आहे, इथे एक दरवाजा आहे, तिथे एक दरवाजा आहे, अजून तिकडं 2 दरवाजे आहेत, त्या 2 दरवाजाला समजा 4 दरवाजे आहेत। तर हे लावा आपण तोरण, मी एवढे पानं तोडून ठेवले आत्ताच। या पहा इथेशी तोरण लावायला एवढं झालं आणि एक राहिलं शेवटचं लावायचं। या पहा लावून दिलं, हे पहा हे एक तोरण, तिथे एक दरवाजाला तोरण, तिथं 2 दरवाजाला 2 तोरण लावले। ठीक आहे, दाढी वगैरे करून आंघोळ करून रेडी झालो। पाऊस जरा चालू आहे आत्ता बी। संध्याकाळचे 3:30 वाजले। आपण आपल्या बैलाला इथं शिंगाला वार्निश लावलं, वरी गोंडा लावला, आणि हे वय मधातली यसन, आणि हे वरचा होय मोरक्या, आणि ते वय समजा घुंगरू घातले। अजून राहिली तयारी बाकीची करायची, दोन्ही याला बी समजा याला तेवढी केली, आणि सेम टू सेम या बैलाला बी याची तयारी केली। अजून झोली राहिल्या, ते कासरा म्हणते तर खालून ते राहिले, अजून बरंच काय राहिलं, पण आता सध्या एवढंच, अजून नंतर करू पुढचं पुढी। तर मित्रांनो, आली ती वेळ ज्याची आपण वाट पाहत होतो, पोळा भरला जाता, लोक बी आले डफडं वाजायला बाहेर। आता रोहन आणि किसनदा बैल घेऊन झाले तयार। पप्पा चला मित्रांनो, कमेंटमध्ये हॅपी बैलपोळा लिहून टाका बरं एकदा। हाय गाइस, दिसलं
मित्रांनो, हे होय आपल्या गावाचं मंदिर. आपल्या गावाच्या मंदिराजवळ आता सगळे बैल होते तर जमा. आपल्या गावातनी पोलीस बंदोबस्त पण आहे. तिथे हात पोलीस मित्रांनो, पोलीस बंदोबस्त सोबत आपल्या गावातला बैलपोळ्याचा कार्यक्रम आता जमा आहेत सगळे आपल्या मंदिराजवळ वेळात चालू होईल आणि व्हिडिओ जास्त लंबा व्हायला त्याच्यामुळे मी याचा दुसरा पार्ट टाकतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर बनत राहा. भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय.